I am Professor L.B. Gaikwad. I will teach you today the best video, and that video is Night of the Scorpion by Nazim Ezekiel. बघा, आज आपण नाइट ऑफ द स्कॉर्पियन नजीम इझेकिएल पार्ट 2 हा भाग पाहणार आहोत. पहिला भाग आपण पाहिलेला आहे, आता दुसरा भाग आपण पाहत आहोत. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे कृपया करून, एवढं माझी विनंती. बघा, ही वॉज नॉट फाउंड इथपर्यंत आपण पहिल्या पार्टमध्ये आलो होतो. म्हणजे ही वॉज नॉट फाउंड म्हणजे त्या शेतकरी मित्राने त्या विंचवाला बघितलं पण तो काही सापडला नाही. म्हणजे आईला चावा घेतला आणि निघून गेला. इथपर्यंत आपण आलो होतो पहिल्या पार्टमध्ये. आता दुसरा पार्ट आपण पाहत आहोत. दे क्लिक्ड देअर टंग्स म्हणजे दे म्हणजे ते शेतकरी सगळे जमा झालेले होते आईच्या आजूबाजूला. म्हणजे द फार्मर्स वेअर गॅदर्ड टुगेदर देअर विथ मदर, आणि म्हणून मग त्यांनी त्यांच्या जिभा वाजवल्या. क्लिक्ड देअर टंग्स म्हणजे त्यांनी त्यांच्या जिभा वाजवल्या. म्हणजे याचा अर्थ ते त्यांचे ओपिनियन्स त्याने मांडले. म्हणजे दे एक्सप्रेस्ड देअर ओपिनियन्स असा अर्थ आपल्याला घेता येईल. विथ एव्हरी मोमेंट म्हणजे प्रत्येक क्षणाला दॅट की द स्कॉर्पियन मेड हिज पॉइझन मूड म्हणजे प्रत्येक क्षणाला त्या विंचवानं त्याचं ते विष मूड म्हणजे हलवलेलं होतं. इन मदर्स ब्लड म्हणजे आईच्या त्या रक्तामध्ये त्याने त्याचं ते मुवमेंट केलेली होती. म्हणजे काय की तो चावला होता आणि चावल्याच्या नंतर तो इकडे तिकडे फिरत होता, आणि तो जसा इकडे तिकडे फिरत होता तसं आईला त्या यातना होत होत्या, आणि ते रक्त, आईचं रक्त, त्या रक्तामध्ये त्याच्या मुवमेंट्स होत होत्या असं ते त्या ठिकाणी दिसतंय. आई तसा आक्रोश करत होती, रडत होती. द मदर वॉज शाउटिंग, द मदर वॉज क्राईंग. इथं आपल्याला आपल्या नजीम इझेकिएल यांनी त्या विंचवाची सायकोलॉजी, द सायकोलॉजी ऑफ द स्कॉर्पियन, द सायकोलॉजी ऑफ द फार्मर्स अँड द सायकोलॉजी ऑफ द पेशंट वुमन दॅट इज द मदर, एवढं या ठिकाणी दिलेलं आहे. आता पुढे असं म्हणाले, दे सेड म्हणजे ते लोक म्हणाले. बघा, असा अर्थ आहे की ते शेतकरी म्हणाले की तो विंचू जसा जसा चालतो आहे तसं तसं आईला यातना होत आहेत. ॲज द स्कॉर्पियन इज मुव्हिंग हिअर अँड देअर ऑन द प्लेस, in the same way the mother is shouting or the effect is coming upon the mother, असं त्या फार्मर्स लोकांचं म्हणणं आहे या कवितेमध्ये. तर मे ही सीट स्टील, मे ही सीट स्टील म्हणजे ते म्हणाले की तो आता शांत बसलेला आहे. म्हणजे द स्कॉर्पियन हॅज सॅट नाऊ सायलेंटली असं ते आता पुढे म्हणतायत. दे सेड असे म्हणाले. म्हणजे याचा अर्थ असा की त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. म्हणजे द पोएट इज टेलिंग अस अबाउट देअर डिफरंट ओपिनियन्स, रिॲक्शन्स ऑन द पँग्स, टॉर्चर्स, ऑन द स्टिंग ऑफ द मदर असं त्या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. मे द सीन्स ऑफ युअर प्रिव्हियस बर्थ बी रुईन अवे टू नाईट, दे सेड. काय म्हणाले ते की मे द सीन्स ऑफ युअर प्रिव्हियस बर्थ म्हणजे त्या आईच्या मागच्या जन्माचं ते पाप होतं आणि आता ते पाप धुतलं गेलं असा त्या शेतकऱ्यांचा समज आहे. म्हणजे तो विंचवाईला चावला म्हणजे द स्कॉर्पियन स्टँग द मदर, आणि त्याचा परिणाम हा झाला
ॲज अ रिझल्ट ऑफ इट, त्याचा परिणाम म्हणून आईचं त्या मागच्या जन्माचं पाप धुतलं गेलं असं त्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. म्हणजे द प्रिव्हियस सीन ऑफ द मदर वॉज वॉश्ड अवे बाय द स्टिंग ऑफ द स्कॉर्पियन असं त्यांचं म्हणणं या ठिकाणी आहे. बी रुइंड अवे टू नाईट. टू नाईट म्हणजे त्या रात्री, ज्या रात्री तो आईला चावलेला होता त्या रात्री ते सगळं पाप आईचं धुतलं गेलं. आपण म्हणत नाही का, एखाद्या ऍक्सिडेंटमध्ये आपण सापडलो आणि वाचलो तर आपण काय म्हणतो, येणारा जाणारा आपल्याला काय म्हणतात, अहो तुमचं पाप धुतलं गेलं. सेम असं ते शेतकरी त्या आईला सांगतायत आणि त्यांची चर्चा ते करत आहेत. May your sufferings decrease the misfortunes of your next birth, they said. अजून काय म्हणाले ते बघा. May your sufferings decrease म्हणजे तुझा त्रास हा कमी हो, म्हणजे कमी होईल. म्हणजे अकॉर्डिंग टू द फार्मर्स द ट्रबल ऑफ द मदर कोणता, मिसफॉर्च्युन्स ऑफ युअर नेक्स्ट बर्थ म्हणजे पुढच्या जन्माचा जो त्रास आहे, जे दुर्दैव आहे, जो आपण म्हणून अपशकुन आहे, तो अपशकुन आता कमी होईल किंवा तो कमी हो असे आशीर्वाद आईला ते शेतकरी देत आहेत. म्हणजे द फार्मर्स आर गिव्हिंग द ब्लेसिंग्स टू द मदर दॅट द नेक्स्ट बर्थ विल बी ओके. means the next birth to mother will come nicely. आणि त्या पुढच्या जन्माचे जे पाप आहेत ते आता धुतले गेले असेही ते त्या ठिकाणी म्हणाले. May the sum of all evil balanced in this unreal world against the sum of good. म्हणजे असं त्यांचं म्हणणं आहे की मे द सम ऑफ ऑल इव्हिल म्हणजे सगळ्या पापाची जी सम आहे, गोळाबेरीज आहे, ती गोळाबेरीज बॅलन्स्ड, आता ती बॅलन्स झालेली आहे. म्हणजे आईनं जे काही पाप केलेले असतील मागच्या जन्मामध्ये त्या सगळ्या पापांची गोळाबेरीज म्हणजे द सम, द कॅल्क्युलेशन ऑफ ऑल द सिन्स ऑफ द मदर इन द प्रिव्हियस बर्थ, त्या सगळ्या पापांची जी गोळाबेरीज आहे या इन दिस अनरियल वर्ल्ड म्हणजे ह्या काल्पनिक जगामध्ये किंवा ह्या क्षणभंगूर जगामध्ये. अकॉर्डिंग टू द पोएट दिस वर्ल्ड इज ट्रान्झिटरी, मोमेंटरी, क्षणभंगूर आहे, क्षणाचं हे जीवन आहे, जग आहे. अशा ह्या काल्पनिक जगामध्ये किंवा अशा ह्या क्षणभंगूर जगामध्ये आईला आता आयुष्य लाभलेलं आहे आणि आईचे ते सगळे पाप आता धुतले गेलेले आहे असं त्या लोकांचं म्हणणं आहे. अगेन्स्ट द सम ऑफ गुड, अगेन्स्ट द सम ऑफ गुड म्हणजे तिने जे चांगलं केलेलं आहे त्या चांगल्याच्या विरोधामध्ये आता पुन्हा हे तिचं पाप धुतल्या गेल्याचं हे परत झालेलं आहे आणि तिचं चांगुलपणा हा जास्त वाढलेला आहे. म्हणजे द मेरिट ऑफ मदर हॅज इन्क्रीज्ड टू मच अकॉर्डिंग टू द फार्मर्स असं त्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि बिकम डिमिनिश्ड बाय युअर पेन, बिकम डिमिनिश, आणि हे बिकम डिमिनिश म्हणजे ते कमी होत चाललेलं आहे. बाय युअर पेन म्हणजे आईला जशा जशा यातना होत आहेत तसं आईचं पाप कमी होते आहे असं त्या शेतकऱ्यांची भावना आहे. बघा लक्षात ठेवा की शेतकरी लोक कसे पारंपरिक असतात, कसे सुपरस्टिशियस असतात. म्हणजे द फार्मर्स आर ट्रॅडिशनल अँड सुपरस्टिशियस. ते आईला दवाखान्यात नेत नाही आहे, म्हणजे दे आर नॉट टेकिंग द मदर इन टू द हॉस्पिटल, परंतु ते त्या आईला एखाद्या मांत्रिकाकडे पण नेत नाही आहे किंवा नेण्याचा प्रयत्न करताय असा अर्थ आहे. म्हणजे त्यांना सायंटिफिक दृष्टिकोन नाही आहे. म्हणजे द फार्मर्स हॅव नो सायंटिफिक ॲटिट्यूड, व्ह्यू, और दे डोंट हॅव द पर्टिक्युलर
I will say they don't have the particular that opinion to the farmers. असं या ठिकाणी अंधश्रद्धाळू हे सगळे फार्मर्स आहेत आणि त्या फार्मर्स लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी अशा करून ठेवलेल्या आहेत असं या ठिकाणी कवी सांगतोय. म्हणजे आईला जशा यातना होत आहेत तशा यातनांमुळे आईचं ते सगळं दुःख हे आता कमी होत चाललेलं आहे. म्हणजे किती अंधश्रद्धा हे शेतकऱ्यांची आहे हे या ठिकाणी दिसतंय. मे द पॉइझन प्युरिफाय युअर फ्लेश ऑफ डिझायर. बघा तुम्ही लक्षात घ्या पुढे काय म्हणतात ते की मे द पॉइझन प्युरिफाय म्हणजे हे जे विष आता ह्या विंचवाचं आईच्या शरीरामध्ये घुसलेलं आहे म्हणजे द पॉइझन विच हॅज एंटर्ड इन टू द बॉडी ऑफ द मदर त्या विषाने आता आईचं शरीर सुद्धा पवित्र केलेलं आहे आणि अशा त्या पवित्र त्या नांगीने त्या डंखाने काय केलेलं आहे आईचं युअर फ्लेश ऑफ डिझायर म्हणजे जे काही आईचं शरीर आहे जे काही आईची बॉडी आहे ती बॉडी आता पवित्र झालेली आहे प्युरिफाय झालेली आहे. म्हणजे द मदर हॅज गॉट द प्युरिफिकेशन हर बॉडी हॅज बीन प्युरिफाईड अकॉर्डिंग टू देम असं त्यांचं ते म्हणणं आहे. अँड युअर स्पिरिट ऑफ एम्बिशन म्हणजे आईचं जे स्पिरिट आहे जीवन जगण्याचं एक महत्वाकांक्षा आहे तीही आता वाढलेली आहे. म्हणजे द एम्बिशन ऑफ द मदर इज ऑल्सो नाऊ इन्क्रीज्ड अकॉर्डिंग टू द फार्मर्स. म्हणजे इथं हा फार्मर्स लोकांचा कसा व्ह्यू असतो कसे ते ट्रॅडिशनल असतात हाऊ दे आर सुपरस्टिशियस ह्या सगळ्या गोष्टी कवीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. दे सेड म्हणजे ते म्हणाले. अँड दे सॅट ते येऊन बसले. बघा सॅट म्हणजे येऊन बसले. अराउंड आईच्या अवतीभोवती म्हणजे द मदर वॉज इन द सेंटर अँड ऑल दी फार्मर्स केम अराउंड द मदर अँड दे डिस्कस्ड लाईक दिस. अशी एक कल्पना ह्या कवितेमध्ये करण्यात आली आहे. कोणी तर म्हटलंय पहा अँड दे सॅट अराउंड अवतीभोवती आईच्या बसले. ऑन द फ्लोअर ऑन द फ्लोअर म्हणजे त्या तळावर सगळे बसले. आई मध्यभागी आली आणि सगळे आईच्या आजूबाजूला बसले. विथ माय मदर इन द सेंटर जणू काय एखादी त्याने ती कार्पेट टाकली एखादी सतरंजी टाकली त्या सतरंजीवर आईला झोपवलं आणि आईच्या आजूबाजूला ते सगळे शेतकरी बसलेत आणि ह्या सगळ्या चर्चा ते करू लागले. तिथं म्हटलंय पहा दे सॅट अराउंड ऑन द फ्लोअर तळावर विथ माय मदर माझ्या आईच्या सोबत इन द सेंटर त्या सेंटरमध्ये असा हा भाग आहे. द पीस ऑफ अंडरस्टँडिंग ऑन इच फेस आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर बघा द पीस ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे समजदारीची एक शांती म्हणजे प्रत्येक जण हा समजदार होता असं दिसत होतं. एक समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं सगळ्या शेतकऱ्यांच्या ऑन इच फेस म्हणजे प्रत्येकांच्या चेहऱ्यावर. म्हणजे आईला विंचू चावला म्हणजे ही कल्पना त्यांना बरी वाटली कारण आईचं पाप धुतलं गेलं असं त्या शेतकऱ्यांचं म्हणणं होतं. म्हणजे एक शेतकरी लोकांमध्ये कसा एक लोकभ्रम असतो आणि शेतकरी लोक कसे अशा भ्रामक कल्पनांना मानतात. सायन्सकडे येत नाही सायंटिफिक माइंडेड होत नाही मेडिसिन घेत नाही डॉक्टरांकडे जात नाही. हा असा एक भाग शेतकऱ्यांचा या ठिकाणी आपल्याला कवीने सांगितलेला आहे. हा भाग फार महत्वाचा आहे. मी हा भाग आपल्याला नाईट ऑफ द स्कॉर्पियन ह्या कवितेचा पार्ट 2 समजावून सांगितला. कृपया करून माझ्या प्रोफेसर LB गायकवाड्स इंग्लिश लिटरेचर वेब या चॅनलला आपण भेट द्यायची. खूप खूप व्हिडिओज हे माझे शेअर करायचे आहे. मित्र हो मी पुन्हा आता शेवटचा ह्या कवितेचा राहिलेला पार्ट 3 हा भाग घेऊन येणार आहे. तोही बघावा. म्हणजे मोठी कविता असल्यामुळे
मी आपल्याला हे 3 भागांमध्ये देत आहे. तोपर्यंत थांबतो. बिलकुल माझे व्हिडिओ शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.